दत्त जयंतीच्या पावन दिवशी आज मी आलेली आहे कल्याणमध्ये स्थित असणारे पवित्र मठात. इथे भक्ती आणि आनंदाचे अनोखे दृश्य पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच तरुण, महिला, वृद्ध आणि लहान मुले मोठ्या संख्येने एकत्रित येऊन इथे श्री दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आहे. या मठात मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी दत्त जयंती साजरी केली जाते. आज इथे महाप्रसादाचे आयोजन केले आहे. त्याशिवाय पारंपरिक पालखी सोहळा या मठात आपल्याला पाहायला मिळाला. दत्त जयंती निमित्त आपण कोणते विशेष उपवास आणि पूजा करतो? तसं दत्त जयंती निमित्तच असं नाही, पण महाराज नेहमी सांगायचे की गुरुवार शक्यतो आपण दत्त गुरूंचा मानतो, तर दर गुरुवारी आपण वाचन वगैरे करतो. गुरुचरित्र पारायण आपण नेहमी लावतो. तर महाराज म्हणायचे गुरुचरित्र हा सगळ्याचा कळस आहे, कारण गुरुविन ज्ञान नाही आणि कोण बतावे वाट गुरुविन. तर आणि सद्गुरु सारखा असतं पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी, हे समजण्यासाठी आपल्याला काहीतरी वाचन आवश्यक आहे. जे ज्ञान आपल्याला आत्मसात करायचंय किंवा जे ज्ञान आपल्याला व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याकडे ग्रंथांची भरपूर उपलब्धी आहे. आणि हे ग्रंथ म्हणजे आपण लाल कपड्यात बांधून पॅक केले ते तसे नाही, फक्त पूजनाला ठेवले, तर ते आचरणात आणण्यासाठी गुरुचरित्र हा पारायणाचा ग्रंथ जो आहे तो आपण वाचला पाहिजे. त्यातून आपल्याला बरचसं आध्यात्मिक ज्ञान मिळतं. हे सगळं विज्ञान काय आहे ते आपल्याला कळतं आणि साहजिकच आपल्याकडून सात्विक भावना निर्माण होतात. गुरुवारचा आपण उपवास करू शकतो आणि त्या उपवासाचं महत्वही महाराज सांगायचे की जसं शरीराला काही गरज असते, आपण बाह्य अंगाला स्वच्छ करण्यासाठी बऱ्याच गोष्टी वापरतो, पण अंतरंग सुचिरभूत होण्यासाठी नामस्मरण किंवा एखाद्या ग्रंथाचं पारायण ही गोष्ट फार महत्वाची असते. त्याच्यामुळे आमच्याकडे सतत 18 पुराणांचं सुद्धा वाचन केलं जातं आणि आज दत्त जयंतीच्या निमित्ताने त्या पारायणाला गुरुचरित्राची साथ देऊन आम्ही हे पारायण आज 6 महिने करतो आणि आज समाप्त करतो. तर गुरुवारचं एवढं महत्व आहे की गुरुवारी उपवास आणि पारायण म्हटलं तर गुरुचरित्र पारायण, स्वामी लीलामृत पारायण. नमस्कार. आपले नाव? मी प्रदीप रघुनाथ लांजे. या मठात गेली 17 वर्षापासून आहे आणि आता स्वामींच्या कृपेने गुरूंच्या प्रेरणेने या सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट कल्याण पश्चिम या मठाच्या संस्थेचा सचिव म्हणून कार्यरत आहे गेल्या 2 वर्षापासून. सर, आपल्या मठामध्ये शेकडोंच्या संख्येने भक्त येत असतात आणि आपला कार्यक्रम जो आहे तो मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. तर ते कशा पद्धतीने तुम्ही पार पाडता? मी थोडक्यात तुम्हाला मठाचं कार्य आणि ही प्रेरणा कुठून मिळाली योग्य प्रश्न केलात आपण. कारण आमच्या गुरुभगिनीने सांगितल्याप्रमाणे आज दत्त जयंतीचा उत्सव आहे आणि आपण मानतो की दत्त जयंती त्यानंतरचा पहिला होता श्री श्रीपादश्री वल्लभ, दुसरे श्री मूळशा सरस्वती आणि त्यानंतर मग सद्गुरू श्री स्वामी अक्कलकोटचे. हे 3 अवतार आपण दत्त संप्रदायात मानतो आणि हा आमचा जो मोठा संप्रदाय स्वामींचा संप्रदाय आहे, स्वामी भक्तीचा. आणि आमचे जे गुरु वंदनीय ब्रह्मलीन ही समाधी आहे त्यांची, सद्गुरू श्री नवनीतानंद महाराज, त्यांनी गेल्या 22-23 वर्षापूर्वी स्वामी भक्तीचं बीज इथे कल्याणात रोवलं आणि बऱ्याच रंजल्या त्यांच्या जीवनातील भौतिक प्रश्न सोडवत किंवा आध्यात्मिक प्रश्न सोडवत त्यांना स्वामींच्या भक्तीला लावलं. त्यांचे कार्य वाढत इथपर्यंत गेलं की आज इथून कल्याणापासून ते गोव्यापर्यंत आपल्या संस्थेचे 15 मठ आहेत. या सर्वांचे संस्थापक आमचे गुरु माऊली आहेत आणि 15 मठांच्या कार्यक्रमातून माध्यमातून आपण अगदी बालपासण्याच्या वर्गापासून म्हणजे लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्व प्रकारचे कार्यक्रम करतो, जेणेकरून अध्यात्म, स्वामींची भक्ती आणि देव देश धर्म हे 3 सूत्र आम्हाला आमच्या महाराजांनी दिले. स्वामी प्रगट दिन, नवरात्रीतली अष्टमी, गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती हे 4 उत्सव आपण साजरे करतो. जसं आज तुम्ही इकडे पाहतायत, साधारण एक 15 ते 20 हजार भाविक दर उत्सवाला येतात आणि महाप्रसाद घेऊन जातात. आणि हे सगळं आपण बघतो त्याप्रमाणे अगदी अति उत्साहात पहाटे 7 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत दर्शन महाप्रसाद चालू असतो. आणि स्वामींकडून प्रत्यक्ष स्वतःहून आला होता. त्याची थोडक्यात कथा सांगतो.
कारण की अक्कलकोट समाधी मठाचे जे मुख्य पुजारी चोळप्पा महाराज, आता गेल्या 3 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं, पण ते तिथले मुख्य पुजारी होते चोळप्पा महाराज. तर त्यांना ज्या स्वामींचे रोज पूजा अर्चा करताना स्वामींचा संकेत झाला की माझा परम भक्त, आणि त्यांनी आमच्या महाराजांचं नाव घेतलं स्वामींनी. महाराजांचं जे भौतिक जगातलं नाव श्री अरुण सीताराम मोडक हे नाव स्वामींनी घेतलं आणि सांगितलं की ह्या माझ्या भक्ताकडून मला सेवा पाहिजे. मग ते चोळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, चोळप्पांची जे आपण स्वामीचे चरित्र बघतो, चोळप्पा स्वामीच्या इथे घरात आले होते, त्यांची 5वी पिढी ते अप्पू महाराज स्वतः इथे आले, महाराजांना भेटले, सांगितलं स्वामींचा संकेत आहे आणि त्यानुसार आपण ही सेवा घ्यावी. आणि मग महाराजांनी ही सेवा घेतली की दरवर्षीचा गुरु प्रतिपदा हा कार्यक्रम, हा उत्सव तिथे साजरा होतो समाधी मठात, तो आपल्या संस्थेला मिळाला आहे. म्हणजे आपण साजरा करतो, यजमानपद आपल्याकडे असतं. महाराजांच्या हस्ते तिथे समाधीला गंधलेपन आणि नैवेद्य, महानैवेद्य हे 2 दिवस असतं. तर हजारो आपले जेवढे गुरुबंधू, 15 मठातले जेवढे गुरुबंधू आणि भाविक आहेत ते सर्वांना त्या दिवशी तिकडे जावं कंपल्सरी आहे. हा 2 दिवसाचा कार्यक्रम इकडे साजरा होतो. आणि आता पूर्ण अक्कलकोट नगरीत गेल्या 15 वर्षापासून माहिती आहे की भगवान मराठा म्हणजे ही कल्याणच्या मठातली आहे, की आपण इकडे प्रसिद्ध झालो स्वामींच्या मुळे. थोडक्यात सांगायचं का, स्वामींनी स्वतः आम्हाला बोलून घेतलं, त्यामुळे इथे येणाऱ्या, इथे आपल्यासारखे भाविक येतात, बरेच संत महंत पण येतात महाराजांच्या कृपेने, आणि त्या प्रत्येकाला इथे आल्यावर वातावरणात एक जाणवं होतं की इथे काहीतरी आध्यात्मिक लहरी आहेत, स्वामींचा प्रत्यक्ष वास आहे. हे स्वामी समाधी मठात आहेत अक्कलकोटला, ते स्वामींच्या इथेही प्रत्यक्षात आहे. आणि त्या जोडीने आध्यात्मिक प्रसार व्हावा, आध्यात्मिक ज्ञान वाढावं यासाठी महाराजांनी गुरुबंधू आणि गुरुबंधूंना इथे पुराणाचं हे पारायण सुरू केलं. तर आता इथे उपस्थित जेवढे गुरुबंधू आहेत तर प्रत्येकाचे किमान 2-2, 3-3, 4-4 पुराण वाचून झालेत. 18 पुराण पूर्ण करायचं हा महाराजांचा संकल्प होता. तर अशा प्रकारे अध्यात्माची वाटचाल चालू आहे भौतिक, आणि इथे जमलेल्या प्रत्येकाचा अध्यात्मात लक्ष आहे. तर या सर्वांचं भौतिक प्रपंच महाराज सांभाळतात. कोणालाही भौतिक प्रपंचामध्ये कधीच कुठली गोष्ट अडत नाही, मी एकदम सांगतो. मी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना, सर्व भाविकांना, सर्व संयोजकांना आवाहन करतो की आपण नक्की जरूर कल्याणच्या मठामध्ये, आपण खाली नंतर ऍड्रेस देऊ, इथे यावं. 24 तास मठ उघडा असतो आपला, तर स्वामींचा मठ नक्की यावं, इथे दर्शन घ्यावं, अनुभव घ्यावा, आणि आम्हाला आपल्या स्वामी भक्तांची सेवा करण्याचा नक्की संधी द्यावी. त्यानिमित्ताने आपले चरण इथे लागतील. तर सर्व स्वामी भक्तांचं इथे हार्दिक स्वागत आहे. महाराजांनी समाधी घेतल्यानंतर आपलं हे कार्य कसं सुरू आहे? हा, तर आता महाराजांना समाधी घेऊन 3 वर्ष झालेत. तर आता हे कार्य महाराजांनी, जे मी सांगितलं मगाशी की 15 मठ त्यांच्या रूपाने कार्य सुरू आहे, तर महाराजांनी प्रत्येक मठामध्ये एक मठाधिपतीची नेमणूक अगोदरच करून ठेवली होती. आणि त्या सर्व मठाच्या मठाधिपत्यांना महाराजांनी आपल्याकडून एक आध्यात्मिक नाव दिलं होतं. त्यामुळे त्यांची पूर्वाश्रमीची ओळख मुस्लिम म्हणून त्यांना आता ते आध्यात्मिक नावानेच ओळख झाली आहे. तसं इथे कल्याण हा मुख्य मठ आहे 15, इथून सगळ्या मठांचा कारभार पाहिला जातो, आध्यात्मिक आणि व्यावहारिक दोन्ही. तर कल्याण मठामध्ये मुख्य म्हणून पूर्वाश्रमीचे प्रथमेश मोडक म्हणजे महाराजांचे सुपुत्र, त्यांचं आत्ताचं नाव आहे, आध्यात्मिक नाव आहे श्री अवधूतानंद महाराज ते, आणि महाराजांचे परम शिष्य सगळ्यात सिनियर आणि म्हणजे आपण नंतर परम शिष्य, की त्यानंतर सगळे जे महाराजांबरोबर ते सावलीसारखे वागत होते. त्यांना श्री सचिन लक्ष्मण चांदे, त्यांचा आध्यात्मिक ओळख महाराजांनी त्यांना दिली श्री परमानंद महाराज. तर महाराजांनी समाधी घेतली, पण आम्हाला एकाचे 2 महाराज घेऊन गेले. दोन्ही महाराजांच्या निमित्ताने कल्याणच नाही तर सर्व मठांचा आध्यात्मिक व्यावहारिक पूर्ण कारभार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुरुदेवांच्या प्रेरणेने अगदी सहज सोप्या रीतीने आमच्या हातून पार पडतोय.